गडचिरोली नारायणपूर सीमालगत भागात पोलीस आणि माओवाद्यांच्या चकमकीत आणखी 2 नक्षली ठार झाले। यामध्ये एक जवान शहीद तर एक जखमी झाल्याची माहिती आहे। आज सकाळी घटनास्थळावरून आणखी 2 माओवादी यामध्ये एक पुरुष व एक महिला यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत। आतापर्यंत एकूण 3 माओवादी यामध्ये 2 पुरुष व एक महिला यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून यांच्याकडून K47 1 व 1 LSR शस्त्र जप्त करण्यात आले आहे। तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही। चकमकीत जखमी C60 जवान दीपक चिन्नमडावी वय 38 राहणार अहेरी व मूळ पत्ता मांढरा डांबरच्या आज पहाटे अबुजमाड येथील घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय भामरागड येथे आणण्यात आले होते। मात्र दुर्दैवाने अभियानादरम्यान झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना वीरमरण आले आहे। सदर अभियानादरम्यान आणखी एक जवान जोगामडावी राहणार किस्तायापल्ली यांना रात्री गोळी लागून जखमी झाले होते। त्यांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून भामरागड येथे आणण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच गडचिरोली येथे हेलिकॉप्टरच्या मदतीने आणण्यात येणार आहे। सदर जंगल परिसरात शोध मोहीम सुरू आहे। दीपक सोनटकर, आपकी आवाज न्यूज, गडचिरोली।